वाठोडा लाखमठी वस्ती, त्याला वाठोडा म्हणतात. वाठोडा शुक्लेश्वर आत्ताच्या काळाला तिथे लाखमठ आहे. तिथे वस्ती झालेली आहे सर्वज्ञांना. मग तिथून वाकीये पांडेश्वरा वस्ती, वाकी गाव आहे तिथे नदीच्या कडेला. तिथे पांडेश्वराचं मंदिर आहे. मग हे पांडेश्वर, लाखेश्वर कसे किती नाव आहेत है ना. मग चांगदेव भट्टी गोसाव्याशी उदक ओळगविले. आता चांगदेव भट्ट सेवेला आहे. भिक्षे गेले, भिक्षा करून आली, गोसाव्याशी जोडी दृष्टपूत केली. पदार्थ निवडिले, गोसाव्याशी आरोग्याने ओळगविले. आरोग्य झाली, गोळा झाला, विडा ओळगवला. मग ते त्याची वस्ती झाली. असा दरखोस दरमुक्काम सर्वज्ञ चालतायत. मग तेथून विजय केले, मार्गी गोसाव्याशी वस्ती होय. महिमभट्ट सांगतात. असं चालतात स्वामी, विजय करतात. कुठंतरी रस्त्यामध्ये वस्ती होय, पौड स्वीकारती आणि आपण्या सेजे चांगले भट्टा ती निजवीत. हा जवळ झोपणारा पठ्ठ्या एकटाच आहे आणि तो आहे दुसरा बाईदेव आहे ना. तो उठवायचा स्वामींना. जी म्हणाले मला सुसू आली, तो एक भाग्यवान आहे. हा दुसरा भाग्यवान आहे चांगदेव भट्ट. मग आता हे अशी बारीक बारीक गोष्टींनी आपण आनंद घ्यायचा आहे. आपण्या सेजे चांगदेव भट्टा ते निजविती. झोपताना तुम्ही असं महसूस करा, चिंतन करा किंवा अनुभव घ्या की आपण स्वामींच्या कुशीत झोपलो आहे की नाही. मग ते चांगदेव भट्ट व्हावं लागेल तुम्हाला. मग ते दररोज झोपायत ना. आता ते जवळजवळ 8 दिवस आहेत. ते 8-10 दिवस स्वामींच्या शेजारी झोपायचे. किंबहुना पैठणपासून निघाल्यापासून ते स्वामी त्यांना जवळच घेऊन झोपायचे. असं जवळ झोपण्याचा अधिकार कुठे निर्माण होतो सांगा बरं, विचार करून. स्वामींच्या सेजेला कोण झोपू शकतो? अशा आहे ना, साध्या साध्या गोष्टी असतात, आपण चिंतनच करत नाही कधी. विश्रांती हे शुश्रूषा विधीचा अनेक विधीमध्ये अनेक विधीने त्यांनी दृष्टपर कधी जीवनात पाहिलं नाही. ज्या साधकाने तोषविलेला आहे की नाही, हे तोषाचे कार्य आहे. ईश्वर स्वरूप तोषलेलं आहे. जसं बायसांचे पाय धुतले, स्वामींचे डोळे निवाले. एखाद्या ही सुरुवात वेदवंतापासून होते. संतुष्ट केले, त्याला शेजार दिलेला आहे आपला. मग शब्दांचा असो, भाषेचा असो, तुमच्या मठाचा आश्रय असो, तुमच्या ठायाला जे जे असेल ते तुम्ही अदृष्टाला साक्षी ठेवले. मग पुढे ते वेल वाढत वाढत जाते. मग वेदवंत आपल्या ओसरीला येतो, मग बोधवंत येतो, मग अनुसरला कशाला येईल तुमच्या ओसरीला, आहे की नाही. तो तर तिकडे जाईल ना, झाडातळी जाईल. मग चर्यावंत कुठून पडेल. असं मग वैराग्य देवा उपलक्षणे ते पात्र तुमच्या शेजार पातलेले आणि त्याची अंगलग सेवा केलेली आहे तुम्ही. शारीर, मानसिक, वाचिक सेवेचे 3 असतात प्रकार. ते दास्यमोचक सांगितले ना, आहे की नाही. सर्वांना ते आहे. ते प्रेमी असो की ज्ञानीय असो, दास्य मोचक आहे ते. मग
मग तुम्ही वचनाचं दास्य करा. वचनाच्या दास्यामध्ये हे दास्य सापडत असत. भाषेचं दास्य आहे की नाही, तुमच्या शिलाचं दास्य आहे. चांगले भट्ट त्यातलेच आहेत ते. अशा अनेक प्रकार दास्याचे प्रकार असतात. कधी पंचवाती, कसं एक भजन आहे ते, पंचवाती पंचप्राण धूप आत्मा जाळी. पंचवाती पंचप्राण म्हणजे काय? धूप आत्मा, उच्च कल्पना आहे त्याच्यामध्ये. शेवदास्यात मोडतं ते, बायसांनी केलेलं आहे ते. शरीरातला अग्नीच लावलाय धूप नाही. ते पंचवाती पंचारती काय आहे? त्या शरीरातले सगळे काढून टाकले. वायू मजबूत, वारा विजन वारा घालायच्या आहे की नाही. अग्नी महद्भूतानी स्वामींची आरती वाढायच्या. आकाश मजबूतानी असे शरीरातले सगळे असतात ते अशी अर्चन करायचं असतं. हा नवीन प्रकार आहे. म्हणून ते लेखक म्हणतात ते पंचवाती पंचहार पंचप्राण. कल्पते एकच वाक्य समजायला खूप अभ्यास करावा लागतो. तो लिहिणारा भाग्यवान आहे. बायसांची आहे ती भाषा, तशीच आहे. तर बायसांच्या सेवेचं वर्णन कुठे एका पुस्तकात होतं कोणाच्या तरी. ते वाचता वाचता माणसाला गुंगी येते. खूप कठीण वर्णन. बायसांची सेवा जशी पंचप्राण पंच. नावेत बसलेल्या बायसांना फक्त तेवढंच समजलंय हे कपडे कोणाचे आहेत, खोटे बोलले ते आहे ना. तेव्हा ते पंचवाती पंचप्राण धूप आत्मा जाळी ते लगेच आहे ना. ही कल्पना आहे तुम्हाला. मग कल्पना करावी तर अशी सुंदर कल्पना करता आली पाहिजे. स्वामींच्या बद्दलची उच्च कल्पना आहे ना ती. अशी ती कल्पना आहे. आणि आता तशा बाईसा जर तुमच्या शेजारी पातल्या, तशी सेवा जर तुम्ही केली तर आता स्वामी शेजारला घेतं हे सांगायचं मला. अशी सेवानी कसं आहे ते शांत बाईसाची सेवा घडली की नाही, आबाईसांना घडली. आता त्यानंतर जर आबाईसा जन्माला आल्या तर धानुबाई सारखं कुशीला घेतील ना स्वामी आहे ना. शेजार झोपवतील, मांडीवर घेतील आणि काय करतील त्यांना मातेचे दृष्टांते. बाई म्हणाले अमृत काळ शोभतील ना आमच्या लाडूच्या बाळाच्या माझ्या. आणा 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 आणा, पुढं सरकून बस. आणा 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 आणा, आहे का नाही. हे शेजार पातणं खूप अवघड आहे. सन्निधानच आहे ना ते एक प्रकारचं. पण आता हे आत्मशोधनेचा विचार आहे. आत्मचिंतनातून करावं लागेल तुम्हाला. कोरडेने गुन्हे आचार केला तर भुंकत गाढव चोरी जातं. हा ओलेने गुन्हे आचार केला तर मग हे असं होतं. मग ते ओले पण कशाने राहतं, या विधीत राहिलं तरच राहतं. ही भाषा सुद्धा स्फुरत नाही. असं बरंच सांगण्यासारखं आहे बाईसांच्या. एक तर स्थूल शरीर आहे, वय झालेलं आहे. आणि स्वामी झोपल्यावर मग झोप नाही. स्वामी उठायच्या आधी 1 तास उठणं आहे ना. बघा कल्पना करूनच बघा. काही वस्तू नसताना वस्तूंच्या अभावात केलेली सेवा आहे. एवढंच नाही तर कुणा तर एका पाठामध्ये जे आपण परिश्रेष्ठ आनंदन करतो,
तिथून स्वामी आले इकडं की बायसा जायच्या, त्या भरून टाकायच्या, तिथं सारवून काढायच्या, रांगोळी घालायच्या. आता हे चिंतन असं आहे ते. मग त्या खुणा पूर्वजांनी टिपलेल्या आहेत बायसांच्या आचारावरून की अरे लघुपरिसय, दीर्घपरिसयाची जी स्थानं आहेत ना, हे काय पूजन आहे बायसांचं. स्वामी इकडं आले सकाळी पहाटे 3 वाजता. हात धुवायला लागला असेल ना, काहीतरी लक्ष असेल त्यावेळेला निर्मा. स्वामींनी काय द्यायच्या बायसा सांगा बरं. कोण बायसा हात सोवळे करायला काय नाही, असं ते ओळे करून आले स्वामी. तुम्ही कधी हात धुताना स्वामी पाहिलेत का? अनुभवावा लागेल तुम्हाला. प्रातःकाळी बायसान तेच आहे, ते गरम पाणी मोजकं असं भंगडांग भंगडांग नाही, लगेच स्वामींच्या पायावर श्रीचरणावर माती उडेल ना, ते दृश्य पाहण्यासारखं आहे ना. असं तुम्हाला चिंतन वाढवावं लागेल. अखंड चिंतनात राहिले तरी तुम्हाला दृश्य दिसेल. ही डॉक्युमेंटरी दिसली पाहिजे स्वामींची. जगाची दिसून काय करता, मेल्यावर सगळे सुटतात नाही ना. लेकरं बाळां, प्रपंच, वाड्या, गाडी, ती बाहेर आंघोळीला बाहेर कळत पण नाही त्या मुर्द्याला. चाल एकटं जाते, त्याला बघत पण नाहीत कोणी नाही ना. मुर्द्याचा चेहरा बघू वाटतंय का? प्रेत चाललं म्हणतात, प्रेत. भीती वाटते. ज्याच्यावर प्रेम केलं त्याचं भीती वाटते. ज्याने एवढं सगळ्यांवर बिचाऱ्यानं प्रेम केलं, जीवनभर कमवलं, कष्ट केले आहे ना, आणि टेन्शनमध्ये मेलं. टेन्शनमध्ये मेलं, कोणीच विचारलं नाही त्याला जेवला का रे. भाषा प्रेमाचे 2 शब्द भेटले नाही त्याला, कधी प्रेमाची आंघोळ नाही भेटली. आणि तिथं ते वेळ चालत 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 तो उपदेश असेल तर मग विषय संपला आहे की नाही. आणि साधू असेल तर आळपालं ओढून जात. आता हे चांगले वाटतं. अशा शेजार पातलेल्या आहेत सर्वज्ञांच्या. महिमभट्ट साधा साधा उल्लेख प्रत्येक लीळेत महिमभट्ट विशेष सांगतात बरं का. असं कलेक्शन एका वेळेला सांगत नाहीत महिमभट्ट, आहे का नाही. कुठंतरी एक वाक्य नवीन सांगून जातात. आपल्याला कसं वाटतं लिळा तर आपण ऐकलेली आहे, हे काय माहीतच आहे, पण नाही. त्याच्यामध्ये तर शेजार आपण या शेजे चांगले भट्टा ते निजविती. रात्री गोसाव्याशी पावो लागेल म्हणून ते परते परते सरती. गोसावी म्हणती बटिका आरुते ठाका, म्हणून दोही श्रीकरी गोसावी ऐसे धरून आरुते आणती. कशा आहे ब्रह्मविद्या ऐकायला झोप काय येते माहिती आहे का. आपल्या माइंडला विचाराला हे विचार घ्यायची ताकद नसते तेवढी. म्हणून ते काय म्हणून राहिले स्वामी, आरुते या आरुते दोही श्रीकरी गोसावी ऐसे धरून आरुते आणती. कसं आणत असतील त्याला झोपल्यावर. दोन्ही हात कसे, एक पाय एक हात जवळ घ्यायचे ना. दोही श्रीकरी गोसावी स्मरण करायचे. तुम्ही कसे स्मरण करू शकता ना. 7-8 वर्ष ज्ञानापेक्षा स्मरणाकडे वळा. आता तुम्ही ह्या पूर्ण लीळा चिंतनाकडून चिंतनात्मक चिंतन करा. दोही श्रीकरी गोसावी ऐसे धरून आरोते आणतात. त्याला एक तंगड ओढत असते स्वामीला, इकडे ना इकडे बघू. तो बिचारा संकोचून जात असेल आहे ना, देवाला पाय लागतील माझे. कसं ओढत असतो स्वामी त्याला. दोही श्रीकरी म्हणलेत महिमभट्ट. ऐसे धरून दोन्ही श्रीकरांना धरलंय त्याला.
आरुते आरुते आणती. शाळेदिस मासी वाजत असे, म्हणून गोसावी म्हणती बटिका बटिका आरुतीची निद्रा करा. स्वामी म्हणायचे, मग हे तुम्हाची जाडी पांघरुळी. बटिका बटिका या म्हणाले, आम्ही तुम्हाला जाडी पांघरू. किती भाग्य असेल बाई, आहे ना. येणारे बटिका अलीकडे येणारे, तुला का कळतं का रे, चल थंडी वाजते ना रे भाऊ, असं मराठी भाषेत सांगा ना तुम्ही. ती वेळा मराठी भाषेत पण गावरान भाषेत पण आठवू शकतात. लय भाषा कळत नसली ना, आई एखाद्या लेकराला कसं करते, मोड द्या झोप की थंडी वाजते, तुला कळत नाही काय. इतक्या अधिकारानं स्वामी बोलायचे त्यांना. आहे नाही, हा अधिकार कधी प्राप्त होतो, हा चिंतनाचा भाग आहे. ब्रह्मविद्येत आलंय का काय असलं नाही ना. 25 ज्ञान या भक्तासाठी आपण तर्क लावतोय ना, त्याला प्रमाण काय. म्हणजे ती चाल तिथूनच सुरू होती ना. मग प्रमाण आहे का काय. बनाव. शेजार कोण पाहतं, थंडी वाजल्यावर कोण ओढून घेतं, का ओढतात स्वामी त्याला, तुला कळत नाही का रे म्हणाले. लिहिले झोप. आम स्वतःच्या जाडीत घेऊन झोपायचे, आहे ना स्वामी. जवळ घेऊन झोपायचे त्याला. तो आता ते बाळ आहे, ते पोरग आहे ते. मग इथं स्वामी त्याला मानेला आपला हात देत असतील, आहे का नाही. झोप भाऊ झोप, चल चल. अशा प्रकारे निळा चिंतन करायचं. आपण तत्वज्ञानात जास्त घुसायचं नाही. पण तो हात आणि ते दोन्ही शिखर आणि ते जाडी दोन्ही भाग्यवान आहे त्यावेळेला. जाडी सुद्धा भाग्यवानच आहे ना. जिथं स्वामी झोपले ती ओसरी भाग्यवान. गोसावी म्हणती बटिका येथ म्हणावे हो. स्वामी त्यांना म्हणतात, अरे राजा माझा, तू म्हणत का नाही मला थंडी वाजते म्हणून. तो म्हणतो जी शीत वाजतंय, पांघरा ना मग मला. मग ते स्वामी पांघरायचे. गोसावी निद्रा अंगी करती. शब्द कसे आहेत. निद्रा अंगी करतात म्हणजे काय होतंय. स्वीकार अंगीकरिती म्हणजे स्वीकृती. पोथीला बसल्यावर निद्रा अंगी करतो आपण का आपणच ती येते आपल्या प्रसवाने. तो आपला क्षोभरूप प्रसव आहे. ते पोथी चालू झाली की डोळे लागतात आणि अंगी करतो असं. हा, निद्रा अंगी करती. ही चरित्र भाषा माधुरी आहे या लेळामध्ये. गोसावी भोजन स्वीकारतात, निद्रा अंगी करतात. निद्रा कोणी दुसरी आहे आणि तिला अंगीकार करतात, आहे ना. कळालंय की बोललेलं. बारीक बारीक चिंतन आहे लेळेमध्ये. निंदसुरेपणे हस्तपाद लागती, म्हणून चांगले भट्ट परते होती. शीत पीडित झाले आज चांगले भट कुरकुरती. कसे करायचे ते. हिरम चांगदेव भट्टाला विचारले असं आहे का नाही. नाही भट्टाने आले तू अहो म्हणाले, मी असा खुडखुडत पडायचा, मला थंडी वाजायची, मी असं कुत्र्यासारखं खो 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 करायचा, मला माझे देव जवळ ओढून घ्यायचे. ते चांगदेव भट्ट सांगत असतील ना माई भट्टांना चरित्र लिहिताना. आणि म्हणाले, गोसावी मला कृपावशे श्री करे करून आरत्यांती, जाडू ते पालव पांगुरती, मला जवळ घेऊन झोपाय. ही किती मोठी थोरी आहे. मग
म्हणतात मी गात्रे संकोचून निद्रा करायचो आणि मग मी स्वामींच्या कुशीत मला अपार निद्रा सुख निद्रा आहे. सुखी निद्रा त्या उशीच्या कव्हरला लिहिलं असते बघा. है ना, सुखी निद्रा. आणि वरून बायको धडाधड बोलती काय सुखी निद्रा काय लिहिलं असतं त्या कव्हरवर लोकांना दाखवायला सुखी निद्रा. तो बिचारा टेन्शनमध्ये सुखी निद्रेच्या उशीवरती बीपीची निद्रा घेतून मरतो एक दिवस. सुखी निद्रा. तर ते चांगले भट्ट आता मोठे होऊन सांगतायत ही लीळा कुणाला, महिमभट्टांना. आपल्या अनुभवीच्या त्या गोळा करत असताना ही लीळा सांगताना चांगले भट्ट मोठे झालेले आहेत, आहे ना. स्वामींनी विजय केल्यानंतर हां, ते म्हणाले काय सांगू महिमभट्टा तुम्हाला, मी त्या वाकीला होतो, मला असं स्वामी करायचं. स्वतःची दाढी पांघरावायचे, मला जवळ घेऊन झोपायचे, स्वामी निद्रा अंगीकार करायचे. मी निनसुरा पाहून कुडकुडत असताना मग तुम्हाला चांगले भट्ट व्हा. लीळा चिंतनाचा एक दुसरा एक प्रकार आहे. समोर महिमभट्ट बसलेले आहेत आणि तुम्ही चांगदेव भट्ट आहेत आणि ती लीळा स्वामींची तुम्हाला सांगायची. सोप्या भाषेत सांगता येईल त्यांनी. माझ्या स्वामी मला ओढून घ्यायचे, मी मुद्दामच बाजूला सरकून झोपायचा. मग मला रात्री सू यायची, स्वामी मला घेऊन जायचे, मला भीती वाटायची. सांगत असेल ना तो, कधी कधी मी पटीतच हे याला म्हणायचं आत्मकथा. मी कुठून असं लीळा चिंतन करू शकतो. ते म्हणाले मला जाडीचा पालव पांगोरवीचा. मी म्हणाले गोत्र संकोचून निद्रा करायचा, मग मला अपार सुख निद्रा यायची. कुणाच्या जवळ झोपण्यातलं सुख वेगळंच असतं, स्वामींच्या जवळ झोपण्यातलं सुख वेगळंच आहे. कसं असेल बरं ते, परमानंदाच्या जवळ तुम्हाला सुखी निद्रा करायची त्या पलंगावर स्वामींच्या. ऐशी प्रत्येही करती. आपण जी निद्रेची आरती करतो ती काय विधीमध्ये नाही आहे की नाही, भावरूप विधीमध्ये आहे की नाही. तुम्हाला तुमच्या मठात स्वामी झोपलेले आहेत त्या ओट्यावरती, नाही का, आहे की नाही ओटा. मग ते पडदे टाकतात लोक, आहे ना, नाईट लॅम्प लावतात मंदिरात, सेवा करतात. मी आता विजन करून आले बाबा स्वामी, ही कल्पना आहे ती, म्हणजे वास्तविक कल्पना आहे. स्वामी तुमचे पाय दुखले का वगैरे. चला, तर अशा प्रकारे असे प्रत्येही करती. महिमभट्ट लिहितात की असं प्रत्येक वेळेला मला स्वामी असं करायचे म्हणाले चांगले भट्टासोबत. ऐसे प्रत्येही करती. मग उदयाची विजय करती. शाळेदिस मासी वाजे म्हणून चांगले भट्ट गोसावी यांनी जाडीचे कुंकते घाल. आता हे बघा, सकाळी स्वामी विजय करायचे ना, मग त्याला जाडीचं कुंकतं करून घ्यायचे बिचाऱ्याला. स्वामी म्हणायचे घे, आणि मग उन्हने गे सी फिटे आणि गोसावी उभ्या राहुनी श्री मुकुट ऐसा लववीती. दोघांना दोन कोंगते आहेत पांघरायला थंडीचे. आता हा बारका बच्चू असल्यामुळे आता कोण म्हणणार आहे स्वामींना तुम्हाला गरमी होईल, आणि थोडं चाललं की गरमी आपोआपच होते. मग महिमभट्ट इथे लिहितात श्री मुकुट ऐसा लववीती, सर्वज्ञ असे असे करायचे. खाली वाग काय ते करत असतील. मग श्रीमुकुटीची जाडी मागुतवानी खाली खाली पडून जायची ती जाडी. मग
सर्वज्ञ त्या चांगले वट्टाकडे बघायचे की आता ती पडले ना खाली, मग त्यांना स्फुरेना. मग गोसाई म्हणती, बटिका जाडी घ्या. इथे एक सूत्र जन्माला आलं स्वामींच्या श्रीमुखामध्ये. स्वामी म्हणतात, अग्नीचा संबंध तोपर्यंत करावा, जैसे पहिरा गेल्या वात श्लेष्मा न बद्धती. अग्नीचा संबंध करायचा आहे, पण किती? पहिरा गेल्या वात श्लेष्मा न बद्धती. म्हणजे उन्हाचा आणि वाताचा संबंध आहे, उन्हाचा आणि श्लेष्माचा संबंध आहे की नाही. श्लेष्मा म्हणजे काय? श्लेष्मा झाडू गेला होता. सिन्नरला स्वामी असताना लिळा या शब्द येतो. वातपित्त शिंबूड शिंबूड वातपित्त ते झालं ना. श्लेष्मा म्हणजे काय? शेंबूड मराठीतला अर्थ शेंबूड झाड. त्या सिन्नरला स्वामी आले नागदेवाचार्यांना पहिल्या भेटी. चष्मान फिष्मा गेल्या म्हणाले, ते आल्यावर बघा तुम्ही चिंतन करा. तर हा श्लेष्मान बादला नाही पाहिजे, तोपर्यंत अग्नीचा संबंध करावा. म्हणजे तात्विक अर्थ वेगळा, आता अस्थिपरीचा अर्थ वेगळा, वचनाचा अर्थ वेगळा, भावार्थ वेगळा आहे की नाही. काकू कक्षा हे सगळं 32 लक्षणाचं सूत्र असतं. मग इथे तुम्हाला काय लावायचं आणि पुढे कोणतं कोणतं कसं कसं लावायचं आहे. अग्नीचा संबंध काय? ज्ञानाग्नी, त्या अग्नीचा एक संबंध आहे. तिथला वात श्लेष्मा वेगळा आहे ना. वात श्लेष्मा बाधत असतो, हमारे न बद्ध. बाधणं आणि न बाधणं. तुम्हाला वात श्लेष्मा बाधत असेल त्यांच्याजवळ राहून तर राहू नका. आठनादिक्रमे जावं. का बरं? वातश्लेष्मा बाधायला आहे ना. मग ह्या साधकाचा वातश्लेष्मा कोणता? मोठं चिंतन असतंय. प्रत्येक लेण्यामध्ये एक असं गूढ तत्वज्ञान आहे. मग सर्वज्ञ म्हणतात, मग ते चांगले वाटतं ती पडलेली जाडी घेती, झाडवणी घडी करून खांद्यावर घालती. खांद्यावर टाकायची ती जाडी, त्यांची स्वतःची एक, स्वामींची त्याच्यावर, आणि मग चाले चांगले वर. मार्ग तर काय गाडी नाही, गुढी नाही, रस्ता पण नसेल त्यावेळेला. पायी रस्ता असेल कुठून तरी खड्या खुपटा तो है ना. चाले दोघच. बायसांना पुढं का बरं काढून दिले? परिवाराचे गुरुच्या दीक्षा कशी झाली? आधीवर जागृत व्यवस्था करा, जाडी घेण्यासाठी. ते शिकोबा कोपले असते, प्रकर मंडळ घेऊन गेले असते बायांचं. स्वामी भेटलेच नसते श्रीप्रभू बाबा. म्हणजे हा तमाशा घेऊन आला काय म्हणले असते, मिरवत आला काय वे. प्राणे हो का पाया पाऊल होत असा, प्रतिष्ठा घेऊन नाही जायचं. आता प्रतिष्ठेशिवाय तो विशेष नाही. आता काळ बदलला. ते कोणाला मार्गात जायचं असलं तरी ते 4 शिष्य सोबत लागतात. म्हणजे का? प्रतिष्ठेला शोभत नाही ना. बरं बरं. प्रतिष्ठेमध्ये स्वामी निघून गेले ना. काळ कसा बदलतो ना. प्रत्येकजण मान मान्यता आणि प्रतिष्ठा, आणि नको त्याला प्रतिष्ठा दिल्या जाते, ज्याला द्यायची त्याला देत नाहीत. कसं काय होतं माहिती आहे का? शोभाचं लक्षण असतं. महिन्यात तो येत गेलं
की अवसर काळामध्ये हे महद ओकटं लागतं. समजते ना बोललेलं? म्हणून जीवनात कधी अवसर काळ तुम्ही घेऊ नका. कोण केत्रपासनं आपल्याकडून दुखवल्या जातं, अनेक क्षोभ होतो. बरं, थोडक्यात आटपा. काळ बदललाय आता. काळ सगळा मान्यता आणि प्रतिष्ठान, फक्त त्याला अवसराचं लेबल लावलंय. अनावसर आहे तो, अविधी जोडून घ्यायचंय. तर दुखवल्या जातो ना ते, का नाही दुखवल्या जाणार? तिथं सांगतो कशाला स्वामी दुखवल्या जातात तिथे. तो तर साधनवंत आहे, तो कशाला दुखेल? तो बसेल खाली चटईवरती, आणि तुम्ही त्याच्यासमोर नको त्याला जर मान्यता दिली आणि त्याला स्टेजवर घेतलं आणि त्याला जर ते, आता हे एक मोठं निघाले, प्रत्येक जण तेच करतोय, टोपरं ते काय सवळं, मग त्याचा हार. अरे कुठं चालला तुम्ही? भिक्षेच आहे ते, उपयोगी जाणार आहे कधी? त्याच्यानंतर कधी वापरणार आहे? काय काय प्रथा काय आलं त्या, मार्केटिंग आलं त्या टोप्यांना सवळ्याला. लय मोठं मार्केटिंग आलं. काय कमालच आहे ना. काळ कसा बदलतो. उपयोगी जायला असं द्या ना. पण ती आता परंपरेला लावल्या गेलं ते. आता प्रत्येकजण तेच करतो. हे त्यांच्याकडे गेले की ते त्यांच्याकडे गेले की ते, आणि स्टेजवर ते बघत बसा तुम्ही तास 2 तास ते दृश्य बघा. मग ग्रस्त मंडळी बोलत नाहीत, ते निघून उठून जातात. मग दंड काय अवसर काय छान झालं, वा वा. नेमकं काय शो काय करायचंय तुम्हाला, काय दाखवायचे? पण तुम्हाला काळाच्या प्रवाहात जायचंय का? परवा कार्यक्रम आहे आपले, तुम्हाला अजिबात ते दिसणार नाही. आले एकटेच येतील जातील, एक संपलं. असं असं होऊन जातं ते. तिथे एक शोभाचं कार्य मात्र जरूर असतं. कोण केसने पात्र, टीका पाठच आहेत ना सर्वांच्या. कोण भिक्षू केसना पात्र, आणि तो जो आलोट प्रमादी आहे, आणि तो जर वर जाऊन बसला, अदृष्टाला दिसतं ना ते. दिसत नाही का अदृष्टाला? कारण मंगळकाळी अवस्थान सांगितलंय ना. स्वामींना पाहत नाहीत का स्वामी? मग कसं वाटेल स्वामींना कसं वाटेल? बघू काय म्हणते. बरं, दाखवतो चलो. दुसऱ्या दिवशी खतम कार्यक्रम, अवसर केला आणि बाबा गेले. शोभ झाला ते. तसलं काय नसतं ते. आणि शोभाने गेल्यावर काय होतं मग? भूत प्रेतादी येऊनला जावं लागतं. हे असं तुम्हाला ते वरून करायला सोपं वाटतं, खेळायचं आवडायचं. हा ओला अग्नी आहे, अग्नीचा संबंध तोपर्यंत करावा जो वातश्लेष्मान न बदलते. तर सावध राहावं लागते. तर अशा प्रकारे ही लीळा इथे संपते. दंड